हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना आषाढ पौर्णिमेच्या म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आज ह्या व्हिडिओमध्ये आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा या पावन दिवशी भगवान विष्णू, चंद्रदेव व गुरुपूजन, पूजाविधी, दान व लक्ष्मीकृपा उपाय कोणते करायचे आहे ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 29 जुलै 2026 बुधवार या दिवशी आषाढ पौर्णिमा आहे. यालाच गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हणतात. आषाढ पौर्णिमा ह्या दिवशी गुरुपूजन, भगवान विष्णू, लक्ष्मी माताची पूजा व कुबेर भगवान यांची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्याचबरोबर पौर्णिमा असल्याने माता लक्ष्मीची कृपा मिळण्यासाठी माता लक्ष्मीची पूजा अर्चा केल्याने लक्ष्मी माताची कृपा मिळून धनधान्याची प्राप्ती होते. आषाढ पौर्णिमा हा दिवस भगवान विष्णूंची आराधना, चंद्रदेवाची पूजा, स्नान, दान व व्रत करणे शुभ मानले जाते. याच तिथीवरती महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. मान्यता आहे की आषाढ पौर्णिमा ह्या दिवशी विधीपूर्वक पूजा अर्चा, व्रत व दान केल्याने भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊन जीवनामध्ये सुख समृद्धी ह्याचे आगमन होऊन चंद्रदोषापासून मुक्ती मिळते. आषाढ पौर्णिमा ह्या दिवसाला गुरुपौर्णिमा साजरी करतात. या दिवशी अनेक भक्त आपल्या गुरूंची पूजा अर्चा, मंत्रजाप व व्रत करतात. बरेच भक्त श्री स्वामी समर्थ किंवा शिर्डीचे साईबाबा यांना आपले गुरु मानतात व सतत त्यांचे नामस्मरण करतात. गुरुपौर्णिमाच्या अगोदर बरेच भक्त शिर्डीपर्यंत साईबाबांची पालखी वाजत गाजत पायी घेऊन जातात किंवा अक्कलकोटपर्यंत श्री स्वामी समर्थ यांची पालखी वाजत गाजत पायी घेऊन जातात. गुरुपौर्णिमा ह्या दिवशी आपल्या गुरूंची मनोभावे पूजा अर्चा व व्रतसंकल्प करतात. असे केल्याने गुरु आपल्या सर्व मनोकामना आपोआप पूर्ण करतात. आषाढ पौर्णिमा 2026 त्याचा शुभ मुहूर्त व तिथी कोणती आहे ते बघूया. वैदिक पंचांगानुसार यावर्षी आषाढ मास शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी आरंभ व समाप्ती वेळ. आषाढ पौर्णिमा व्रत 29 जुलै 2026 बुधवार. पौर्णिमा तिथी प्रारंभ 28 जुलै 2026 मंगळवार संध्याकाळी 6:18 व पौर्णिमा तिथी समाप्ती 29 जुलै 2026 बुधवार रात्री 8:05. चंद्रोदय वेळ 29 जुलै 2026 बुधवार संध्याकाळी 7:21. उदय तिथी अनुसार आषाढ पौर्णिमा व्रत, स्नान, दान व पूजा 29 जुलै 2026 बुधवार या दिवशी करावयाचे आहे. आता आपण बघूया आषाढ पौर्णिमा पूजाविधी कशी आहे ते. ब्रह्ममुहूर्तावरती उठून पवित्र नदीमध्ये स्नान करावे. ते शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल मिक्स करून स्नान करावे. मग साफ वस्त्र परिधान करून व्रत व पूजा संकल्प करावा. एका तांब्याच्या लोट्यामध्ये जल, लाल चंदन, अक्षता व लाल फुलं टाकून भगवान सूर्यदेवाला अर्घ्य अर्पित करावे. मग पूजा घर साफ करून चौरंगावरती पिवळे वस्त्र घालून त्यावरती भगवान विष्णू व माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. भगवान विष्णू यांना चंदन, अक्षता, पिवळी फुले, तुळशीपत्र, फळं व पंचामृत अर्पित करावे. त्याचबरोबर मिठाई, फळं व पंचामृतचा भोग दाखवावा. तुपाचा दिवा व सुगंधित अगरबत्ती लावावी. मग पौर्णिमा व्रत कथाचे श्रद्धापूर्वक पठण करावे किंवा ऐकावे. मग शेवटी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची आरती करून महाप्रसाद वाटावा. संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी एका तांब्याच्या लोट्यामध्ये जल, दूध, अक्षता व पांढरी फुलं मिक्स करून चंद्रदेवाला अर्घ्य अर्पित करावे. मग फलाहार किंवा सात्विक भोजन सेवन करावे. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान गणेश व कुबेर देवाची पूजा व मनोकामना पूर्ण करण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत, अगदी सटीक उपाय आहेत, ते कोणते करायचे आहेत ते आता आपण बघूया.
आषाढ पौर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान गणेश व धनाचे देवता कुबेर यांची उपासना करणे अत्यंत शुभ आहे. हा एक उपाय केल्याने घरामध्ये धनाचे आकर्षण होते. आषाढ पौर्णिमा तिथीला देवी लक्ष्मीची उपासना व पूजा करून कमळाचे फूल अर्पित करावे. त्याचबरोबर भगवान विष्णू यांची सुद्धा पूजा करावी. हा उपाय केल्याने घरामध्ये सुख, शांती व समृद्धी येते. आषाढ पौर्णिमा कोणता मंत्र जाप करावा? आषाढ पौर्णिमा तिथीला कमलगट्टेच्या जापमालेने महालक्ष्मी माताचा पुढे दिलेला मंत्र जाप करावा. मंत्र अशा प्रकारे आहे, नीट ऐका. हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे, तिथे आपण बघू शकता. मंत्र अशा प्रकारे आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः. हा मंत्रजाप केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते. घराच्या मुख्य दरवाजावरती दिवा लावावा. आषाढ पौर्णिमा या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावरती दिवा लावावा. त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता वाढते. धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होऊन नेहमी आपल्या घरावरती कृपा ठेवते. अन्नदान करावे. आषाढ पौर्णिमा ह्या दिवशी गरीब व जरूरतमंद लोकांना अन्नदान करणे शुभ मानले जाते. अन्नदान केल्याने घरामध्ये धन धान्य मुबलक प्रमाणात राहते. त्याचबरोबर अन्नपूर्णाची विशेष कृपा आपल्या घरावरती राहते. वस्त्रदान करावे. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी जरूरतमंद लोकांना वस्त्रदान करावे. असे केल्याने घरामध्ये सकारात्मकता राहते. त्याचबरोबर समाजामध्ये मान सन्मान वाढतो. धनदान करावे. आपल्या ऐपतीनुसार गरीब व जरूरतमंद लोकांना धनदान करावे. धनदान केल्याने भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपा मिळते. त्याचबरोबर धनधान्यामध्ये वाढ होते. अध्ययनाशी जोडल्या गेलेल्या वस्तू दान कराव्या. आषाढ पौर्णिमा ह्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी करतात. ह्या दिवशी जरूरतमंद मुलांना शालेय साहित्य म्हणजेच वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल, शाळेसाठी दप्तर द्यावे. त्यामुळे ज्ञान, बुद्धीची प्राप्ती होते. पांढऱ्या वस्तूचे दान करावे. आषाढ पौर्णिमा ह्या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करावे. पौर्णिमा ह्या दिवशी तांदूळ, साखर व पांढऱ्या वस्तू दान कराव्या. त्यामुळे कुंडलीमधील चंद्राची स्थिती मजबूत बनते व चंद्रदोष दूर होतो. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद. ह्या व्हिडिओची टेक्स्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे आपण त्या लिंकवरती क्लिक करून बघू शकता. धन्यवाद.